चला आता आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आपण समजून घेणार आहोत. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स बघा, याच्यावर पण प्रश्न विचारण्यात येईल तुम्हाला. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात? प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो दॅट एन ॲक्शन इज हॅपनिंग राईट नाव. राईट नाव म्हणजे आत्ता, आणि इज हॅपनिंग म्हणजे आत्ता चालू आहे. ऑर इज इन प्रोग्रेस ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग म्हणजे जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा ती ॲक्शन सुरू आहे हे सांगण्यासाठी, किंवा अशी एखादी घटना जी आता घडत आहे, आता सुरू आहे बोलण्याच्या वेळी, ती ॲक्शन ती घटना शो करण्यासाठी प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. सांगता येईल तुम्हाला स्वतःच्या शब्दात? सांगता पण आलं पाहिजे, लिहिता पण आलं पाहिजे. मराठीमधून वाचून समजून घ्या. आता स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट, मग आता प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहेत? एम, इज, आर. मग चालू असल्यामुळे, कंटिन्युअस असल्यामुळे V1 सोबत काय लागेल? ING प्लस ऑब्जेक्ट. तर मेन गोष्ट कोणती लक्षात ठेवाल? प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर प्लस V1 ING राहील लक्षात? ओके. आता या तीनपैकी कोणासोबत काय? एम कोणासोबत? फक्त आणि फक्त आय सोबत. ते पण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, दोनच काळामध्ये. ठीक आहे. मग इज कोणासोबत? ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन. आर कोणासोबत? वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन्स. दोन्ही गोष्टी लक्षात राहतील. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये एम किंवा इज किंवा आर प्लस V1 ING, आणि एम कोणासोबत? आय सोबत, इज ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. आर कोणासोबत? वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन्स. आता एक्झाम्पल्स बघा. केव्हा केव्हा हा टेन्स यूज केला जातो? प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स केव्हा केव्हा यूज केला जातो? टू शो एन ॲक्शन हॅपनिंग राईट नाव. राईट नाव म्हणजे आत्ता, या क्षणी जी ॲक्शन सुरू आहे, जे घटना घडत आहे ती. द स्टुडंट्स आर स्टडिंग इन द क्लासरूम म्हणजे आत्ता घडत आहे ही घटना. द स्टुडंट्स आर स्टडिंग इन द क्लासरूम. द टीचर इज एक्सप्लेनिंग अ टॉपिक. I am writing an email. The baby is sleeping. समजलं? अशा ॲक्शन्स ज्या आत्ता सुरू आहेत. सेकंड बघा. टू टॉक अबाउट एन ॲक्शन हॅपनिंग अराउंड नाऊ बट नॉट नेसेसरीली ॲट द एक्झॅक्ट मोमेंट. अशा ॲक्शन्स ज्या आजकाल सुरू आहेत परंतु आत्ता नाही सुरू आहेत, आजकाल. समजलं? शी इज रीडिंग अ बुक दीज डेज म्हणजे आजकाल ती एक बुक वाचत आहे, आत्ता नाही वाचत आहे. असं जरुरी नाही की आत्ता वाचत आहे ती, म्हणजे आजकाल ती वाचत आहे. एक बुक वाचत आहे ती. शी इज रीडिंग अ बुक दीज डेज. दे आर प्रिपेरिंग फॉर द एक्झाम धिस वीक. दे आर प्रिपेरिंग फॉर द एक्झाम धिस वीक. या आठवड्यात ते एक्झामची तयारी करत आहेत. बोलण्याच्या वेळी ते अभ्यासच करत असतील असं जरुरी नाही, पण या आठवड्यात त्यांची एक्झामची तयारी सुरू आहे. दे आर प्रिपेरिंग फॉर द एक्झाम धिस वीक. ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. समजलं? म्हणजे आत्ता बोलण्याच्या वेळी तो
प्रोजेक्टवर कामच करत असेल असं जरुरी नाही, पण आजकाल तो या दिवसात तो एका न्यू प्रोजेक्टवर काम करत आहे. ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. वी आर लर्निंग इंग्लिश दीज डेज. आजकाल आम्ही इंग्लिश शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश दीज डेज. समजलं? पहिल्या ठिकाणी आपण कोणत्या ॲक्शन्स बघितल्या, ज्या आत्ता बोलण्याच्या वेळी सुरू आहेत. आणि इथे कोणत्या ॲक्शन्स बघितल्या, ज्या बोलण्याच्या वेळी सुरू आहेत जरुरी नाही, परंतु आजकाल त्या सुरू आहेत. अशा आपण ॲक्शन्स शो करण्यासाठी प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. आता थर्ड बघा, टू टॉक अबाउट फ्युचर प्लॅन्स ऑर अरेंजमेंट्स. फ्युचर प्लॅन्स किंवा समोर काहीतरी करणार आहात तुम्ही. आय एम मीटिंग माय फ्रेंड टुमारो. बघा, टुमारो म्हणजे उद्याची गोष्ट सुरू आहे, परंतु आपण टेन्स कोणता शिकत आहोत? प्रेझेंट टेन्स. पण अशा ॲक्शन्स ज्या आपण समोर करणार आहोत, म्हणजे फिक्स आहे, ती गोष्ट फिक्स आहे, त्या आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये बोलतो. आय एम मीटिंग माय फ्रेंड टुमारो. वी आर गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक. आम्ही पुढच्या आठवड्यात मुंबईला जात आहोत. जात आहोत म्हणजे जाणार आहोत, पण आपण बोलताना जात आहोत असं पण बोलतो. तर वी आर गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक. शी इज जॉईनिंग अ न्यू कंपनी नेक्स्ट मंथ. ती पुढच्या महिन्यात नवीन कंपनी जॉईन करत आहे. ओके. हे टेन्सेस आहेत ते फ्युचर टेन्सेसचेच आहेत. समजलं? हे जे टेन्सेस आहेत सिम्पल फ्युचर टेन्स आहेत, परंतु स्ट्रक्चर आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचा यूज करतो. ॲक्शन्स फ्युचरमध्येच होणार आहेत या. दे आर ट्रॅव्हलिंग टू गोवा धिस वीकेंड. ओके. म्हणजे या स्ट्रक्चर फक्त प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आपण म्हणजे फ्युचरमध्ये जे आपले प्लॅन आहेत, फिक्स्ड आहेत, कन्फर्म आहेत, अशा ॲक्शन्स पण आपण त्या सेंटेन्सेस बोलण्यासाठी पण आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चरचा वापर करतो. फोर्थ बघा, टू शो एन ॲक्शन दॅट इज चेंजिंग ऑर डेव्हलपिंग. म्हणजे आजकाल जे आपल्या आसपास जे घडत आहे ते पण बोलण्यासाठी, ते पण सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चरचा वापर करतो. द वेदर इज गेटिंग कोल्डर. हवामान जे वातावरण आहे ते थंड होत आहे. आजकाल, आत्ता नाही, आजकाल या दिवसात. द वेदर इज गेटिंग कोल्डर. टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे. दिवसेंदिवस, ज्या घटना आपण दिवसेंदिवस या शब्दासोबत जोडतो त्या आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये यूज करतो. आता हा ॲरो खाली येत नाही आहे, तर तिसरा सेंटेन्स बघा. द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग रॅपिडली. म्हणजे आजकाल पॉप्युलेशन, लोकसंख्या तेजीने म्हणजे फास्ट ग्रो होत आहे, वाढत आहे. द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग रॅपिडली. द चिल्ड्रन आर ग्रोईंग फास्ट. लहान म्हणजे मुलं आहेत ते लवकर मोठे होतात आजकाल, म्हणजे होत आहेत, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी लवकर येत आहे असं म्हटलं आहे. आजकालची गोष्ट. तर हे समजलं. चौथं, अशा घटना ज्या आजकाल होत आहेत आपल्या वातावरणामध्ये, लाईफस्टाईलमध्ये, असे आजकाल जे बदल होत आहेत ते पण आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये सांगतो. ओके, समजले सगळे एक्झाम्पल्स. या एक्झाम्पल्सबरोबर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बघा, एकदा रिवाइज करू. अशा घटना ज्या बोलण्याच्या वेळी सुरू आहेत. मग अशा घटना ज्या बोलण्याच्या वेळी सुरू आहेत असं जरुरी नाही, परंतु त्या आजकाल या दिवसात सुरू आहेत.
मग फ्युचर प्लॅन्स जे फिक्स्ड आहेत ते पण आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये सांगतो. आणि आपल्या आजूबाजूला घडणारे वातावरणातील किंवा जीवनशैलीतील बदल जे आजकाल होत आहेत असे बदल ते सांगण्यासाठी पण आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर करतो. तर समजलं सगळं तुम्हाला? ओके, एकदा समजून घ्या, नोट्स बनवा आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, टेस्ट घेतली जाईल. ओके, बाय.